ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। आज आपण एक नवीन मालिका सुरू करणार आहोत। स्वामीजींना शरदचंद्र चक्रवर्तींनी काही प्रश्न विचारले आणि स्वामीजींनी त्याची उत्तरं दिली। ते सगळे प्रश्न उत्तरं स्वामी विवेकानंदांच्या सहवासात या पुस्तकामध्ये संकलित केलेली आहेत आणि हे पुस्तक म्हणजे खूप प्रेरणादायी आहे, खूप इन्स्पायरिंग आहे आणि प्रश्न उत्तराच्या माध्यमातून असल्यानंतर केव्हाही ते आपल्याला समजायला सोपं जातं। जसं आपण भगवान श्री रामकृष्णांचं वचनामृत बघतो, त्यामध्ये मास्टर महाशयांनी प्रश्न विचारले आहे आणि ठाकूरांनी उत्तरं दिली आहे। त्यामुळे लोकांना फार आवडते, कारण त्यामध्ये आपल्याला मनुष्याचं अंतरंग बघायला मिळतं। इथे आपण स्वामीजींच्या अंतरंगात जाऊ शकतो आणि तिथे आपण त्यांचं हृदय बघू शकतो। कारण हे जे प्रश्न असतात ते प्रश्न अशा प्रकारे विचारलेले असतात की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही आपल्या समस्या येतात त्या समस्यांवरती ते प्रश्न असतात। व्याख्यान वेगळं आणि संभाषण वेगळं। जे संभाषणामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतात की ज्या आपल्याला व्याख्यानामध्ये होत नाही, कारण व्याख्यानामध्ये फक्त एका बाजूनच असतं। इथे प्रश्न आणि उत्तर, जर शिष्याला काही संशय असेल तो पुन्हा प्रश्न विचारू शकतो आणि त्या प्रश्नाचं त्याला उत्तर पण मिळू शकतं। म्हणून हे जे स्वामीजींचं पुस्तक आहे ते फारच प्रेरणादायी आहे, इन्स्पायरिंग आहे। आपण सगळ्यांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे। तेव्हा इथे शरदचंद्र चक्रवर्ती कोण होते हे आपण पहिले बघितलं पाहिजे। श्री शरदचंद्र चक्रवर्ती होते स्वामीजींचे शिष्य। पेशाने ते शिक्षक होते आणि संस्कृतचे पंडित होते। ते पूर्व बंगालमध्ये राहायचे। त्यांच्या घराजवळून नागमाशांचं घर फारच जवळ होतं। तेव्हा ते नेहमी नागमाशांकडे जायचे, त्यांची सेवा करायचे, त्यांचे उपदेश ऐकायचे। त्यांचा मठाशी पण संबंध होता। मठामध्ये यायचे, साधू लोकांशी भेटायचे। एकदा त्यांनी नागमाशांना खूप आग्रह केला की तुम्ही मला दीक्षा दिलीच पाहिजे। नागमाशे दीक्षा देत नव्हते, पण शरदचंद्रांनी एवढी सेवा त्यांची केली की आग्रह धरून बसला की मला तुमच्याकडूनच दीक्षा पाहिजे। नागमाशांनी दीक्षा दिली नाही। नागमाशे काय म्हणाले, अरे म्हणे, माझ्याकडून दीक्षा कशाला घेतो, तुझे गुरु वेगळे आहे। साक्षात शिव, साक्षात शंकर भगवान तुला दीक्षा देणार आहे, त्यामुळे तू माझ्याकडून दीक्षा घेऊ नको। आणि हे खरं ठरलं। शरदचंद्र चक्रवर्तीला स्वामीजींकडून दीक्षा मिळाली आणि स्वामीजींमध्ये शरदचंद्राला साक्षात शिवाचं दर्शन झालं। म्हणून त्यांनी काही स्तोत्र लिहिलेली आहे। संस्कृतमध्ये आहे श्री गदाधर स्तोत्र ठाकूरांवरती, आणि स्वामीजीवरती एक स्तोत्र लिहिलेलं आहे। बेंगॉलीमध्ये बरेचसे गाणे लिहिलेले आहे। ते संस्कृतमधलं जे स्तोत्र आहे स्वामीजीवरती लिहिलेलं, त्यामध्ये ते म्हणतात की स्वामीजी साक्षात शिवाचा अवतार आहे। ते स्तोत्र आपल्या रामकृष्ण मठाच्या शाखांमध्ये गायलं जातं, खूप तसं पॉप्युलर आहे। ते स्तोत्र काय आहे, मूर्त महेश्वर मुज्ज्वल भास्कर मिष्टम मर नर वंद्यम वंदे वेदतनु मुज्जित गर्हित कांचन कामिनी बंधम। ह्या सुरुवातीच्या 2 लाईनी आहेत। त्यामध्ये काय म्हणतात शरदचंद्र, मूर्त महेश्वर म्हणजे साक्षात महेश्वर आहे। स्वामी विवेकानंद कोण आहे, साक्षात महेश्वर आहे। मुज्ज्वल भास्कर, उज्ज्वल भास्कर आहे, सूर्यासारखे तेजस्वी आहे। न इष्टम नर मर नर वंद्यम,
आणि मानवाचे आणि देवाचे वंदनीय आहे. वंदे वेद तनू, म्हणजे जणू काही वेदांनीच मूर्ती धारण केलेली आहे. वेद तनू अशा त्या स्वामी विवेकानंदांना मी वंदन करतो, असे शरदचंद्र म्हणतात. म्हणजे स्वामीजींविषयी बघा त्यांचा भाव कसा आहे, कारण त्यांना स्वामीजीमध्ये साक्षात शिवाचं दर्शन झालं. असे हे शरदचंद्र चक्रवर्ती, त्यांची स्मरणशक्ती फार दांडगी आहे. हे सगळं स्वामीजींकडून ऐकून त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि नंतर ते पुस्तक रूपामध्ये आलेलं आहे. आपल्याला हे स्वामीजींच्या साहित्यामध्ये पण मिळेल. स्वामीजींच्या सहवासात, स्वामी विवेकानंदांच्या सहवासात. तर आता आपण बघूया की त्यांनी कसे प्रश्न विचारले आणि स्वामीजींनी कशी उत्तरं दिली. 1897पर्यंत स्वामीजींनी अमेरिकेत आणि युरोपमध्ये प्रचार केला. वेदांताचा प्रचार करून ते भारतामध्ये 97ला परत आले. परत आल्यानंतर कलकत्त्याला त्यांना बरेच ठिकाणी निमंत्रणं येऊ लागली. असंच एकदा त्यांना भगवान श्री रामकृष्णांचे भक्त होते, त्यांच्या घरी निमंत्रण आलं. त्या भक्तांच्या घरी निमंत्रण आलं. प्रियनाथ मुखोपाध्याय त्यांचं नाव होतं, प्रियनाथ मुखोपाध्याय. त्यांनी स्वामीजीला निमंत्रण दिलं. स्वामीजी त्यांच्या घरी गेले आणि जेव्हा भक्तांना कळलं की स्वामीजी त्यांच्याकडे आले आहे, प्रियनाथजीकडे आले आहे, तेव्हा तिथे खूप गर्दी झाली. बरेच लोक स्वामीजींना भेटायला यायला लागले. तिथेच शरदचंद्र चक्रवर्ती पण गेला आणि शरदचंद्र चक्रवर्ती आणि स्वामी विवेकानंद यांची ती पहिली भेट होती. आणि स्वामी तुरायानंद महाराजांनी शरदचंद्र चक्रवर्तींना स्वामीजींशी परिचय करून दिला की हा शरद आहे, मठामध्ये येतो, असा आहे तसा आहे. स्वामीजींना माहिती होतं की यांनी स्तोत्र वगैरे लिहिलेली आहे, पण तेवढा परिचय नव्हता. तेव्हा तुरायानंद महाराजांनी परिचय करून दिला. तिथे ते बसले. तेवढ्यामध्ये मिरर पेपरचा संपादक, मिरर पत्रिकेचा संपादक तिथे आला आणि त्यांना स्वामीजींना काही प्रश्न विचारायची होती, म्हणून ते एका दुसऱ्या खोलीमध्ये गेले. आणि तिथे आपण बघतो की नरेंद्रनाथ सेन त्यांचं नाव होतं. ते होते पत्रकार, मिरर पत्रिकेचे पत्रकार होते. त्यांनी स्वामीजींना प्रश्न विचारले, कारण आतापर्यंत स्वामीजी सांगत होते की कसा मी अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये प्रचार केला आणि लोकांवरती वेदांताचा किती प्रभाव पडला, म्हणजे त्यांना वेदांताची किती गरज आहे, ते कसे आपुलक्यानं वेदांत ऐकत आहे. हे वेदांताबद्दल स्वामीजी बोलत असताना संपादकाने प्रश्न विचारला. काय म्हणतात ते म्हणतात की स्वामीजी, अशा प्रकारच्या धर्मप्रचाराचे भविष्यकालात आम्हाला काय फळ मिळेल? त्यांनी प्रश्न काय विचारला की स्वामीजी, तुम्ही एवढा प्रचार केला वेदांताचा, ठीक आहे, पण ह्या प्रचारामुळे आम्हाला भविष्यामध्ये काय फळ मिळेल? कारण आपण दिलं, आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे ना. त्यावर स्वामीजी काय उत्तर देतात बघा. स्वामीजी, वेदांताच्या या प्रचारानेच पाश्चिमात्यांना आमच्याबद्दल श्रद्धा सहानुभूती वाटू लागेल. या तऱ्हेने त्यांची यथार्थ श्रद्धा व सहानुभूती आपण संपादन करू शकल्यास त्यांच्याजवळून भौतिक विज्ञानादिकांचे शिक्षण घेऊन हा जीवनसंग्राम आपण अधिक योग्य प्रकारे लढू शकू. म्हणजे बघा, स्वामीजींनी अगदी मोजक्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे काय हा वेदांताचा प्रचार कशासाठी करायचा. ते म्हणाले की आपल्याकडे दुसरं देण्यासाठी आहेच काय, फक्त हा वेदांतच आहे. भारताचा कणा काय आहे? अध्यात्म आहे. आणि ह्या अध्यात्माचं प्रसाधन आपल्याला जगाला द्यायचं आहे. तेव्हा भारताकडे दुसरं देण्यासारखं काहीही नाही, हा वेदांत आहे. आणि वेदांताचं वैशिष्ट्य काय आहे की तो कोणताही धर्म, जाती, स्त्री, पुरुष असा भेद करत नाही. वेदांत सगळ्यांसाठी आहे, सार्वजनीन आहे. तिथे कसल्याही प्रकारचा भेद नाही, कारण ती तत्व आहे, तिथे व्यक्ती नाही. आणि ती तत्व तर युनिव्हर्सल आहे, म्हणजे सगळ्यांसाठी लागू आहे. आणि म्हणूनच वेदांताचा धर्म सगळं जग स्वीकारू शकते.
आणि ते अल्टिमेट ट्रूथ आहे, अंतिम सत्य आहे, ते सनातन सत्य आहे. जे काही वेदांतामध्ये सांगितलेलं आहे ते मनुष्याविषयी आहे आणि ते सत्य कधी बदलत नाही. तर आपल्याकडे हा वेदांताचा धर्म आहे. हा धर्म आपण त्यांना देऊ. त्यामुळे काय होईल, आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होईल. आपल्याला जगद्गुरू व्हायचं आहे. आपल्याला सगळ्या जगावर अध्यात्माने विजय मिळवायचा आहे. स्वामीजी म्हणायचे, कॉन्क्वेस्ट ऑफ द वर्ल्ड विथ इंडियन स्पिरिच्युअलिटी. भारताच्या आध्यात्मिकतेनं जग जिंकून टाका, असं स्वामीजी म्हणाले. तेव्हा आपल्याकडे वेदांत आहे, सगळ्यांचा उपयोगी आहे, तो आपल्याला द्यायचा आहे. आपण दिला तर काय होईल, त्या बदल्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडून विज्ञान आणि टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान हे मिळेल. तुम्हाला ते देतील आणि त्यामुळे जीवन संग्रामामध्ये आपण यशस्वी होऊ शकू. कारण आपल्या देशामध्ये एवढं दारिद्र्य आहे, एवढी गरिबी आहे, एवढं अज्ञान आहे, निरक्षरता आहे. हे कशामुळे? आपला भौतिक विकास का झाला नाही? कारण आपण नेहमी लोकांकडे गेलो भीक मागायला. आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. तुम्ही भीक मागितली तर कुणीही देत नाही. भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे, परस्परम भावयंतः. म्हणजे एकमेकाला दिलं पाहिजे. देवाणघेवाण हा जगाचा नियम आहे. तुम्हाला कोणीही फुकटमध्ये काहीही देणार नाही आणि आपल्याला फुकटमध्ये मागायची गरज नाही. आपल्याकडे एवढे रत्न आहे, एवढी उपनिषद आहे, एवढा वेदांत आहे की ज्याला जगाला ज्याची गरज आहे. आज संपूर्ण जग ज्वालामुखीवरती बसलेलं आहे. आता जगाला अध्यात्म पाहिजे आणि हा अध्यात्म जाणार कुठून? भारतामधून. म्हणून आपण त्यांना वेदांत दिला पाहिजे. त्यांना आध्यात्मिकतेची गरज आहे आणि आपल्याला भीक मागायची गरज नाही. त्यांच्या मनात आपल्याविषयी श्रद्धा निर्माण झाली तर भौतिक गोष्टींना आपल्याला ते मदत करतीलच. जे आपल्याला विज्ञान पाहिजे, टेक्नॉलॉजी पाहिजे, सगळं ते आपल्याला देतील. म्हणजे त्यांनाही फायदा होईल आणि आपल्यालाही फायदा होईल. कारण स्वामीजींनी ईस्ट अँड वेस्ट ह्या दोघांना जोडलेलं आहे. पूर्व आणि पश्चिम या दोघांचा स्वामीजींनी जोडलेलं आहे. कारण इथे जर आपण अशा प्रकारची देवाणघेवाण केली तर आपली जगामध्ये प्रतिष्ठा वाढेल. स्वामीजींची अमेरिकेमध्ये केवढी प्रतिष्ठा वाढली, किती नाव झालं, त्यांना किती प्रसिद्धी मिळाली. कशामुळे? त्यांनी भारताचा खरा धर्म जगाला दिला. आपल्याकडे धर्म आहे पण धर्माच्या नावावरती अंधश्रद्धाच आहे. आता ह्या अंधश्रद्धा आपल्याला द्यायच्या नाही लोकांना. खरा धर्म आपण समजूनच घेतलेला नाही. आपला खरा धर्म आहे वेदांत. त्या वेदांताला आपण चांगल्या प्रकारे समजू शकलो नाही आणि म्हणून आपण बाहेर देशामध्ये गेलोच नाही. आणि जे काही गेले असेल त्यांनी खरा धर्म सांगितलेला नाही. असे स्वामीजी एकमात्र होते की ज्यांनी हिंदू धर्माची तत्त्व अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांना विशद करून सांगितली आणि ती सगळ्यांना आवडली. त्याचा प्रभाव पडला. त्यामुळे स्वामीजींचे कितीतरी शिष्य झाले. सिस्टर निवेदिता, मिस मॅकलाऊड, कॅप्टन सेवियर, मिसेस सेवियर, गुडविन असे कितीतरी युरोपियन आणि अमेरिकन त्यांचे शिष्य होते. म्हणजे एवढा त्यांनी प्रभाव पाडला. स्वामीजींच्या कार्यासाठी त्या लोकांनी मदत पण केली. म्हणून स्वामीजी म्हणाले की आपल्याला देवाणघेवाणच करावी लागेल. आपल्याला अध्यात्म द्यावा लागेल. त्या बदल्यात आपल्याला त्यांच्याकडून मदत मिळेल, भौतिक मदत मिळेल. त्यामुळे आपण आज जो संघर्ष करत आहोत जगण्यासाठी तो मार्ग आपला सोपा होईल. म्हणून आपल्याला बाहेर गेलं पाहिजे. म्हणून वेदांताचा प्रचार केला पाहिजे. हे स्वामीजींनी त्यांना सांगितलं. त्यांचं समाधान झालं. ते निघून गेले. त्यानंतर एक गो संरक्षण समितीचा एक सदस्य आला, एक प्रचारक आला. आता बघा, आपल्याकडे वेदांमध्ये किंवा वेदांतामध्ये कर्मसिद्धांत आहे. हा हिंदू धर्माचा गाभा आहे किंवा वेदांताचा गाभा आहे, वेदांचा गाभा आहे कर्मसिद्धांत.
कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्मवाद, हिंदू धर्मामध्ये ह्या दोन्ही गोष्टी मानल्या आहे, कारण ते सत्य आहे. बाकी धर्म मानत नाही. बाकी धर्म पुनर्जन्म पण मानत नाही, कर्मसिद्धांत पण मानत नाही. पण मात्र हिंदू धर्म मानतो, कारण ते सत्य आहे. हा काही आपला पहिलाच जन्म नाही, याच्यापूर्वी पण आपण जन्म घेतलेले आहेत. आता हा कर्मसिद्धांत आपल्याकडे आहे, हिंदू धर्माचा तो पाया आहे. पण बरेचदा आपल्याला तो नीट कळत नाही. या कर्मसिद्धांताच्या दोनही बाजू आहे, सकारात्मक बाजू आहे आणि नकारात्मक पण बाजू आहे. तेव्हा बरेचदा आपल्याला कर्मसिद्धांत न कळल्यामुळे आपण नकारात्मक बाजू जास्त घेतो, सकारात्मक बाजू आपण घेत नाही. आणि आपल्याला वाटते की काय आहे, पुढे जन्म आहेच, पुढे जन्मामध्ये होईल, आणि आता आपल्याला इथे काही करायची तरी काय गरज आहे, कारण आपल्या कर्माप्रमाणे जे असेल ते मिळणारच आहे. आपल्या कर्मामध्ये जे असेल ते प्राप्त होणार आहे. सुख आहे, दुःख आहे, जे काय आहे ते मिळणार आहे. पण हा असा अर्थ जो आपण काढतो तो चुकीचा अर्थ आहे. म्हणजे असा अर्थ काढल्यामुळे शेवटी त्याचे दुष्परिणाम होतात. समजा तुमच्या वडिलांनी तुम्हाला 1 कोटी रुपये दिले. आता 1 कोटी रुपये तुम्हाला प्राप्त झाले. आता ह्या 1 कोटीचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की माझ्या नशिबामुळे, माझ्या कर्मामुळे मला 1 कोटी मिळाले, आता मी कशाला काही काम करू, मी मस्त आरामात बसून खाणार, सगळे पैसे उधळून देणार, मजा करणार, तर मला काही करायची गरजच नाही. तुम्ही असं म्हणू शकता आणि ते सगळे पैसे तुम्ही उधळून लावू शकता. पण जर दुसरा असेल, तो म्हणत असेल की मला 1 कोटी मिळाले, पण मी आता ह्या 1 कोटीचे 10 कोटी करून दाखवणार. तो मेहनत करेल, प्रयत्न करेल, व्यवसाय सुरू करेल आणि त्या 1 कोटीचे 10 कोटी करेल. आता त्यानं तर असं म्हटलं नाही की हे 1 कोटी मला माझ्या कर्माप्रमाणे मिळाले, आता मला बसून खायचं आहे, मजा करायची आहे. त्यानं प्रयत्न केले, पुरुषार्थ केला आणि त्यामुळे त्यानं 1 कोटीचे 10 कोटी कमावले. आपल्याला हा मनुष्य जन्म लाभलेला आहे. हा मनुष्य जन्म अनेक पुण्यकर्माचं फळ आहे. आपण अनेक पुण्यकर्म केलेले असेल म्हणून आपल्याला मनुष्य देह लाभला. आता ह्या देहाचा उपयोग करायचा आहे. तुम्ही जर या देहाचा चांगल्या प्रकारे उपयोग केला तर तुमच्यामध्ये शक्ती येईल, सामर्थ्य येईल. तुम्ही दुरुपयोग केला, व्यसनाधीन झाला तर काय, शरीर नष्ट होईल. म्हणजे तुम्हाला हे शरीर प्राप्त झालेलं आहे तुमच्या पुण्यकर्मामुळे, पण तुम्हाला ते पुण्यकर्म अधिक वाढवायचं आहे. ह्या शरीराद्वारे चांगले कर्म करायचे आहे. कारण जे काही कर्म मागचे असेल त्यामुळे तुम्हाला या जन्मामध्ये सुखदुःख मिळेल, तेवढेच मिळेल. पण तुम्हाला इथे कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे, हे आपण विसरतो. त्यामुळे मनुष्य काय होतो, आळशी बनतो आणि तो म्हणतो काय करायची गरज आहे, जे असेल कर्मात ते मिळणारच आहे. तेव्हा हा धर्मप्रचारक स्वामीजीकडे आला आणि बघा स्वामीजी आणि त्याच्यामधलं संभाषण, ते संभाषण बघितल्यानंतर आपल्याला कळते की आज ह्या कर्मसिद्धांताची किती अधोगती झालेली आहे, किती तो खालच्या पातळीवर आलेला आहे. तो आला स्वामीजीकडे आणि स्वामीजींनी विचारलं की म्हणे तुमचं मंडळ काय करते. तर तो म्हणाला की आमचं मंडळ ह्या ज्या म्हाताऱ्या गायी आहे, ज्या कसायाकडे जाणारे आहे, ज्या दूध देत नाही, म्हणे अशा गायींचं आम्ही रक्षण करतो. आमचं गोरक्षण मंडळच आहे. तर आमच्या मंडळाद्वारे, आमच्या समितीद्वारे आम्ही गायींचं रक्षण करतो. म्हणे फार छान काम करता तुम्ही, मला ते चांगलं वाटते, आवडते. पण म्हणे या कामासाठी तुम्हाला पैसा कुठून येतो. तर म्हणे तुमच्यासारखे आहे म्हणे उदार लोक आणि पर्टिक्युलरली मारवाडी लोक म्हणे यासाठी आम्हाला खूप पैसा देतात, आम्हाला पैसा मिळतो म्हणे मारवाडी लोकांकडून. मग तेव्हा स्वामीजी म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का, मध्य भारतामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि त्या दुष्काळामध्ये लाखो लोक मरत आहे. त्यांच्यासाठी तुम्ही काय करता.
हा प्रचारक काहीच बोलू शकला नाही. बघा स्वामीजी म्हणतात, लाखोंच्या संख्येने अन्न करून आपल्यासारखीच माणसे दुष्काळात मरत असताना शक्य असूनही त्यांना पोटाला अन्न देऊन मदत करणे तुम्हाला योग्य वाटत नाही काय? स्वामीजीने त्याला प्रश्न विचारला की ठीक आहे, तुम्ही गायीचं रक्षण करता, पण लाखो लोक दुष्काळामध्ये अन्न करत मरत आहे आणि तुमच्याकडे एवढे पैसे असतानाही तुम्ही त्यांना काही मदत का करत नाही? तेव्हा त्या प्रचारकानं जे उत्तर दिलं ते ऐकून स्वामीजींचा चेहरा एकदम लाल झाला. जे स्वामीजींना वाटलं की बघा हा कर्मसिद्धांत कुठे गेला आहे. तो काय म्हणतो प्रचारक बघा. तो म्हणतो नाही, आम्ही त्यांच्यासाठी काही करत नाही. हा दुष्काळ म्हणजे त्यांच्या कर्माचे पापाचेच फळ होय. जसे करावे तसे भरावे, जसे कर्म तसे फळ. आता बघा हा प्रचारक काय म्हणतो की ह्या दुष्काळग्रस्तांना आम्ही मदत वगैरे काही करत नाही, कारण हा दुष्काळ त्यांच्या पापामुळे पडला आहे. त्यांनी पापकर्म केले, त्याच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे आणि त्यामुळे ते मरत आहे, त्यांच्या कर्माची फळं भोगत आहे. जसे कर्म तसे फळ. आता मात्र स्वामीजींना खूप राग आला. म्हणजे कर्मसिद्धांत बघा कसा लावतात की मनुष्य त्याच्या कर्मामुळे मरतो, मग आपल्याला मदत करायची गरजच काय आहे? त्यांना मरू द्या, आपण कशाला मदत करायची? तेव्हा स्वामीजी म्हणाले, माणूस आपल्या कर्माने मरतो असे म्हणून कानावर जर हात ठेवले तर जगात प्रयत्नाला काही अर्थच राहणार नाही. आणि मग गायींना वाचविण्याच्या तुमच्या या धडपडीला तरी काय अर्थ? आपल्या कर्मानेच गायी कसाया हाती पडतात आणि मरतात. स्वामीजींनी सडेतोड उत्तर दिलं की मग तुम्ही एवढी धडपड कशाला करता? जर आपण सगळं कर्मावर सोडून दिलं तर मग मनुष्याला इथे पुरुषार्थ करायची काही गरजच राहणार नाही. आणि मनुष्य जर त्याच्या कर्मामुळे मरत असेल तर मग त्या गायी पण कर्मामुळे मरतात. त्या कसायाच्या हाती पडतात कशामुळे? त्यांच्या कर्मामुळे. मग तुम्ही एवढी खटाटोप कशाला करता? तुम्ही एवढा त्रास कशाला घेता? त्यांना मरू द्या. आता हा प्रचारक एकदम चूप बसला. ते म्हणे, स्वामीजी तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण गाय तर आपली माता आहे, गोमाता आहे. स्वामीजी म्हणाले की ठीक आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, ती गोमाताच आहे. जर गाय आपली माता नसती तर आपल्यासारखे संतान जन्मालाच आली नसती. असा स्वामीजीने टोमणा मारला. त्याला काही कळलं नाही आणि तो प्रचारक निघून गेला. म्हणजे बघा कशा प्रकारे आपण कर्मसिद्धांताचा दुरुपयोग करतो. अरे लोक मरत आहे त्यांच्या कर्मामुळे, तर माझं कर्म आहे त्यांना मदत करणं, त्यांना दुःखातून बाहेर काढणं, हे माझं कर्म आहे. पण आपण ते विसरलो. म्हणजे लोक मरत आहे ना, मग कशाला उपकार करायचे? अरे बाबा, इथे उपकार करायचे आहे कारण तुमचे कर्म तुम्हाला ते करायला लावेल. नाही तर विवेकानंदांना यायची गरज काय होती? एवढ्या महापुरुषांना एवढं कार्य करायची गरज काय होती? एवढ्या मोठमोठ्या संघटना झाल्या कशाला? लोकांना मरू दिलं असतं, कर्मावर सोडून दिलं असतं. म्हणजे अशामुळे काय झालं? आपण आळशी झालो. तेव्हा इथे स्वामीजी म्हणतात की आपल्या कर्मामुळे मनुष्य मरतो, पण त्याला पुरुषार्थ करायची पूर्ण मुभा आहे, त्याला स्वातंत्र्य आहे. कर्माचे जे काही फळं येतील ते भोगू आपण, पण ह्या जन्मामध्ये तर आपण चांगले कर्म करू शकतो. आपलं भविष्य आपण घडवू शकतो, आपलं भविष्य निर्माण करू शकतो, आपली वाईट कर्म सगळी नष्ट करू शकतो. बघा ही आहे कर्मभूमी, याला कर्मभूमी म्हटलं आहे. आता मनुष्य या पृथ्वीवर आला कशासाठी? कर्म करण्यासाठी. स्वर्गामध्ये तुम्हाला कर्म करायचे अधिकार नाही. तुम्ही या पृथ्वीवर जे काही चांगलं वाईट केलं असेल, तुम्ही चांगले कर्म केले असेल, त्याचे फळ भोगायला तुम्हाला स्वर्गात जावं लागेल. तुमचे ते भोग भोगून झाले की पुन्हा तुम्ही इथे याल. आणि पशु पक्षी आहे त्यांनाही कर्मसिद्धांत लागू होत नाही, कारण ते पशुपक्षाच्या योनीमध्ये गेले आहे. त्यांच्या कर्मामुळे त्यांनी मनुष्य जन्मामध्ये जे काही वाईट चांगले कर्म केले त्यामुळे ते पशु झाले आहे. आता आपल्याला मनुष्यजन्म मिळालेला आहे. आता ह्या मनुष्यजन्मामध्ये जर आपण वाईटच कर्म करत गेलो तर आपण पुन्हा पशु होऊ शकतो, पुन्हा आपण खाली जाऊ शकतो. कारण तुम्हाला एवढा मनुष्यजन्म मिळाला,
आणि इथे तुम्हाला कर्माचा अधिकार आहे. कर्मसिद्धांत फक्त मनुष्यालाच लागू आहे, पशुपक्ष्यांना आणि देवदेवतांना लागू नाही आहे, कारण ते नुसते भोग आहे. पण ते भोग कशाचे आहे? तुम्ही मनुष्य असताना जे काही कर्म केले आहे त्याचे ते भोग आहे. तुम्हाला भोग घ्यायला तिथे जावं लागतं. नरकामध्ये म्हणा किंवा पशुच्या जन्मामध्ये म्हणा, पशुपक्षा योनीमध्ये, कशामुळे? तुम्ही मनुष्य असताना केलेल्या वाईट कर्मामुळे तुम्हाला त्या योनीमध्ये जावं लागतं. तेव्हा एवढा मूल्यवान देह मिळाला, मनुष्य देह, याचा आपण चांगला उपयोग तर करून घेतला पाहिजे. नाहीतर शेवटी आपली अधोगती होऊ शकते, आपण पशुपक्षाच्या जन्मी जाऊ शकतो, हे कळत नाही. म्हणून इथे बघा स्वामीजी म्हणतात की इथे आपल्याला पुरुषार्थ करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जे काही असेल आपल्या कर्मामध्ये ते येऊ द्या, त्यामुळे काही फरक पडत नाही. ते काय देणार आहे? आपल्याला फक्त सुखदुःख देणार आहे. पण इथे तुमच्या हाती आता तुमचं भविष्य आहे. तुम्हाला कर्म करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. पुरुषार्थ करा आणि पुरुषार्थाकडून तुम्ही पुढे जा. आणि स्वामीजी शिष्याला म्हणतात शेवटी बघा काय म्हणतात, देशाचा अधप्पात झाल्याचे ह्याच्या इतके दुसरे स्पष्ट प्रमाण नाही. हिंदू धर्मातील तुमचा कर्मवाद कुठल्या अधोगतीला जाऊन पोचला आहे हे पाहिले? माणसासारखा माणूस असूनही माणसासाठी ज्याचे हृदय द्रवत नाही त्याला काय माणूस म्हणायचे? जे स्वामीजी शेवटी तो प्रचारक गेल्यावर शरदचंद्रला म्हणतो की बघ ह्या कर्मसिद्धांत किती अधोगतीला गेलेला आहे. जे लोक कशी त्याचा उलटा अर्थ काढतात याचं स्वामीजींना खरोखर दुःख वाटतं, याचा खेद वाटतो. त्यानंतर एक दिवस स्वामीजी गिरीश भाऊच्या घरी विश्रांती घेत आहे, गिरीशचंद्र घोष. तिथे शिष्य जाऊन पोचला. शरदचंद्र चक्रवर्ती गिरीश भाऊच्या घरी गेले. आता स्वामीजी तयारी करत होते की त्यांना जायचं आहे. तिथे बग्गी तयार होती, घोडागाडी तयार होती आणि ते निघणार होते. त्यांना जायचं होतं गोपाललाल शील यांच्या बागानगृहामध्ये. तिथे त्यांना आमंत्रण होतं, तिथे ते चालले होते. जेव्हा शिष्याला बघितलं, अरे म्हणे शरद तू पण माझ्याबरोबर ये, आपण दोघेही जाऊ. आणि मग दोघेही त्या बग्गीमध्ये बसले आणि प्रवास सुरू झाला. स्वामीजी मनाच्या मनामध्ये श्लोक म्हणत होते. त्यांनी गंगा बघितली तेव्हा गंगा स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्यांचा प्रवास सुरू होता तेव्हा बघितलं की चित्तूर ब्रिजकडे एक मोठं भव्य इंजन, रेल्वेचं इंजन जात होतं. तेव्हा त्या इंजनाकडे बघून स्वामीजी म्हणाले, अरे बघ सिंहासारखं ते एवढं मोठं भव्य इंजन जात आहे. स्वामीजींनी सहज म्हटलं त्या इंजनाला बघून. तेव्हा शिष्य म्हणतो की स्वामीजी ते सिंहासारखं एवढं भव्य आहे, पण शेवटी ते जड आहे ना, त्याच्यामागे माणूस आहे म्हणून ते चालते, ते तर काही चेतन नाही. मग स्वामीजी म्हणाले की तुझ्या इच्छेप्रमाणे चेतन म्हणजे काय? चैतन्याचं लक्षण काय सांग बरं. तेव्हा शिष्य म्हणाला, शरदचंद्र म्हणाला की बुद्धी पुरस्पर केलेलं कार्य म्हणजे चेतन, की जे कार्य बुद्धीद्वारे केले जाते. कारण त्या इंजनाला कुठे बुद्धी आहे? ते इंजन फक्त माणूस चालवतो. जे बुद्धीद्वारा केले जाते तिथे चैतन्य असते. पण ही जी व्याख्या दिलेली आहे की बुद्धीद्वारा केलेलं कार्य म्हणजे चैतन्याचं लक्षण, हे आज या वैज्ञानिक युगामध्ये पुरेसं नाही आहे. कारण आज आपण बघतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स विज्ञान डेव्हलप करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हा रोबो मेकॅनिकल काम तर करेल, पण त्याच्यामध्ये कॉन्शियस पण राहील. म्हणजे भावना, विवेक हे पण त्याच्यामध्ये राहील. म्हणजे कशाप्रकारे आपल्याला ते त्यामध्ये टाकता येईल यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहे. म्हणजे त्याला इंटेलिजंट करायचं आहे, त्याला बुद्धीत टाकायचं आहे, त्याच्यामध्ये नुसतं मेकॅनिकल नाही ठेवायचं. आता हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर डेव्हलप झाला तर माणसाचं काय होईल? जेवढं काही सगळं मेकॅनिकल काम आहे ते सगळं रोबो करतील, माणसासाठी काहीच काम राहणार नाही. माणसाने जर त्याचं डोकं वापरलं नाही तर भविष्यामध्ये या माणसाचं काय होणार आहे? हा माणूससुद्धा यंत्रासारखा होऊन जाईल.
म्हणून एक सिनेमा आहे, शॉर्ट सिनेमा, अनुकूल नावाचा रोबो आहे. तो रोबो कसा काम करतो तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. तुम्ही अनुकूल शॉर्ट फिल्म टाका, तुम्हाला ती येईल. आता तो जो रोबो आहे त्याचं नाव अनुकूल आहे. त्या अनुकूलला बुद्धी पण आहे. ती बाई म्हणते की हा अनुकूल कसा आहे, तुम्ही जे कराल ते तो करेल. तुम्ही त्याच्यासाठी रोल मॉडेल असाल. तुमचं बघून तो शिकेल आणि त्याप्रमाणे तो करेल. तो कधी झोपत नाही, कधी खात नाही, पुस्तकं वाचतो, 24 तास जागा असतो. म्हणजे बघा, रोबोमध्ये पण तो इंटेलिजन्स टाकलेला आहे. त्या सिनेमामध्ये दाखवलं आहे की हा अनुकूल आपल्या मालकाचं बघून बघून तसं करायला लागतो. पण शेवटी तो रोबो काय करतो, फक्त अनुसरण करतो, म्हणजे इमिटेशन करतो. त्याच्यामध्ये स्वतःची बुद्धी नसते. तो दुसऱ्याचं इमिटेशन करून त्याप्रकारे तो बुद्धी डेव्हलप करतो. पण तिथे क्रिएटिव्हिटी नसते आणि त्याच्यामध्ये तर चैतन्यच नाही. त्याला मुक्तीचा आणि याचा तर काही प्रश्नच नाही आहे ना. सुखदुःखाचा काही त्याला उपभोगच घेता येणार नाही, कारण ते मशीन आहे शेवटी. तेव्हा इथे आपण बघतो की स्वामीजींनी व्याख्या दिलेली आहे. स्वामीजी म्हणतात की काय आहे चैतन्याचं लक्षण. बघा, स्वामीजी म्हणतात, प्रकृतीविरुद्ध जे जे म्हणून बंड करून उठते तेच चेतन. तेथेच विकास झालेला असतो चैतन्याचा. बघ ना, एखाद्या क्षुद्र मुंगीला चिरडण्याचा प्रयत्न कर, ती देखील प्राण रक्षणासाठी झगडण्याचा प्रयत्न करील. जेथे प्रयत्न आहे, जेथे म्हणून झुंजण्याची ईर्ष्या आहे, तेथे तेथे जीवनाचे चिन्ह असते. तेथे चैतन्याचा विकास झालेला असतो. बघा, स्वामीजींनी किती लिबरल व्याख्या दिली की ह्या प्रकृतीशी संघर्ष करणं हे चैतन्याचं लक्षण आहे. आता एवढं मोठं इंजन आहे, हे जात आहे रुळावरून, पण एक छोटासा किडा तो जर त्या रुळावर असेल तर तो आपला प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करेल आणि उडी मारून तो रुळाच्या पलीकडे जाईल. ते इंजन मात्र रेल्वे लाईन सोडू शकत नाही, त्याला त्या लाईनच जावं लागेल. पण किड्यामध्ये काय आहे, स्वतःला वाचवण्याची शक्ती आहे. तो बुद्धीचा वापर करतो. त्या इंजनच्या खाली आपण येऊ नये म्हणून तो उडी मारून पलीकडे जातो. म्हणजे ही प्रकृती जड आहे आणि ही प्रकृती आपल्याला नेहमी खाली दाबून टाकण्याचा प्रयत्न करते. आणि ह्या प्रकृतीशी संघर्ष करून, ह्या जडाशी संघर्ष करून आपण आपलं चैतन्य स्वरूप जागृत केलं पाहिजे. हा आहे खरा चैतन्याचा अर्थ. म्हणजे जिथे संघर्ष आहे, जिथे या प्रकृतीच्या विरुद्ध संग्राम आहे, जिथे प्रकृतीच्या वर उठण्याचा प्रयत्न आहे, ते आहे चैतन्याचं लक्षण. नाही तर मग काय, सगळी प्रकृती तर जडच आहे. तेव्हा माणसाने या जडाचं गुलाम होऊ नये. आज आपण बघतो की विज्ञानामुळे आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणा की रोबो म्हणा, हे सगळं काय करत आहे, त्या जडावरच सगळं काही करत आहे. तुम्ही त्या जडाला कितीही काहीही करा, त्यामध्ये तुम्ही चैतन्य आणू शकत नाही. ते निर्जीव आहे तर ते निर्जीवच राहणार आहे. त्याला तुम्ही कितीही करण्याचा प्रयत्न करा. तेव्हा ही सगळी मेकॅनिकल कामं जे आहे, स्क्रू लावणं आहे, फिटिंग करणं आहे, हे सगळं रोबो करतील. पण प्रोग्रामिंग करणं, त्या रोबोचा प्रोग्रामिंग करणं, त्यामध्ये फीड करणं, हे शेवटी मनुष्यालाच करावं लागेल. म्हणजे तिथे इंटेलिजन्स पाहिजेच, रिअल पाहिजे, आर्टिफिशियल नाही. तर म्हणून बघा, स्वामीजी म्हणतात की विरुद्ध संग्राम, संघर्ष, प्रकृतीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न, हा जन्ममृत्यू काय आहे, प्रकृतीचा नियम आहे. आपल्याला जन्ममृत्यूमधून जावं लागतं. सुखदुःख, जन्ममृत्यू हे सगळं प्रकृतीच्या आतमध्ये येतं, कंट्रोलमध्ये येतं. आपल्याला ह्या सगळ्यांच्या पलीकडे जायचं आहे, म्हणजे प्रकृतीवरती विजय मिळवायचा आहे. आपण म्हणू तशी प्रकृती वागली पाहिजे. आपण प्रकृतीच्या दबावामध्ये जायचं नाही. जिथे हा संघर्ष आहे, जिथे मुक्त होण्याचा संघर्ष आहे, जिथे आत्मलाभ करून घ्यायचा संघर्ष आहे, म्हणजेच काय आहे, प्रकृतीच्या पलीकडे, जन्ममृत्यूच्या पलीकडे, सुखदुःखाच्या पलीकडे, तिथे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. जो पूर्ण स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करतो, या प्रकृतीच्या विरुद्ध झगडतो,
झुंज देतो, संग्राम करतो, तिथे चैतन्य जागृत झालं आहे असं समजावं, असं स्वामीजी इथे सांगतात. आणि हीच व्याख्या बरोबर आहे. कारण संघर्ष जर नसेल, प्रकृतीच्या विरुद्ध संघर्ष नसेल, तरी प्रकृती आपल्याला चिरडून टाकेल आणि लोक याच्यामध्येच खुश असतात. त्यांना हे कळत नाही की आपण प्रकृतीचे गुलाम आहोत, आपण वासनांचे गुलाम आहोत, आपण या देहाचे गुलाम आहोत. हे लोकांना कळत नाही. म्हणजे ही प्रकृती आपल्यावर राज्य करत आहे. आपण मालक आहो, पण आज आपण आपलं स्वातंत्र्य गमावलं आहे आणि या प्रकृतीचा आपण गुलाम झालेलो आहोत. ह्या जगाला सत्य मानून आपण त्या प्रकृतीला हात जोडतो, तिला शरणागत होतो, पण तिच्या पलीकडे जाण्याची शक्ती आपल्यामध्ये असूनसुद्धा आपण ह्या प्रकृतीशी झुंजत नाही, संघर्ष करत नाही, सरेंडर करतो. त्यामुळे आपली प्रगती होत नाही. म्हणजे तिथे चैतन्याचा विकास नाहीच. सरेंडर करण्यामध्ये काही बहादुरी नाही, प्रकृतीची पूजा करण्यामध्ये काही बहादुरी नाही, तिला जिंकून पलीकडे जा. तर हे आहे चैतन्याचं लक्षण. याच्यानंतर शरदचंद्र चक्रवर्ती अनेक प्रश्न विचारतात. आज आपली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढल्या वेळेस आपण जेव्हा भेटू तेव्हा अजून काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊ की ज्या प्रश्नावर स्वामीजींनी प्रकाश टाकलेला आहे आणि आपल्या मनामधले संशय दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढे पुढे तर खूप चांगले प्रश्न आहे. म्हणजे असे प्रश्न की जे आपल्याला जीवनामध्ये नेहमीच त्याचा सामना करावा लागतो. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वामीजींनी ह्या पुस्तकात आपल्याला दिलेली आहे. तेव्हा आज आपण इथेच थांबूया आणि पुढल्या वेळेस आपण अजून काही प्रश्न घेऊन त्यावर चिंतन करू. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.